महादेव मुंडे हत्या प्रकरणानंतर अलीकडच्या काळात झालेल्या नेमक्या काय घडामोडी आहेत त्या आपण जाणून घेऊया। 2 ऑगस्टला आरोपी गोट्या गीतेचा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावर आणि व्हिडिओतून त्यानं जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली। तर 3 ऑगस्टला गोट्या गीतेनं आव्हाडांना मारण्यासाठी मुंबईत रेकी केल्याचा सामाजिक कार्यकर्ते विजय बांगर यांनी आरोप केला। तर 3 ऑगस्टला एसआयटी प्रमुख पंकज कुमावत हे बीडमध्ये पोहोचले आणि पोलीस अधीक्षकांची त्यांनी चर्चा केली आणि पंकज कुमावतांनी बीड एलसीबी कडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती 3 ऑगस्टलाच जाणून घेतली। गोट्या गीतेवर बीड, पुणे, परभणी, लातूरमध्ये 16 गुन्हे दाखल झाल्याचं ट्विट सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी 3 ऑगस्ट रोजी केलं। तर 4 ऑगस्टला आमदार रोहित पवार यांनी आरोपी परदेशात पळून जातील असा दावा केलाय आणि पंकज कुमावत आज परळीमध्ये जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे काय नेमकं घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल।